भरती करणाऱ्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे, जे की 2023 नंतर प्रथमच आणखी वनरक्षकची भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे। जे पोरं पोलीस भरती करत आहात, ज्याची उंची बसत नाही आणि कोणाचं ड्रीम तुमचं वर्दीचं राहत असेल, त्या मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे। 10वी बेसवर जे अनुसूचित जमाती आहेत त्यांना 10वी बेसवर तुम्हाला वनरक्षक भरती देता येते आणि इतर जे आपल्या कास्ट आहेत त्यांना आपल्याला 12वीवर देता येते। ज्या मुलांची 12वी पास आहे आणि त्याचे विषय आहेत भूगोल, अर्थशास्त्र हे विषय, आणि ज्याचा सायन्स आहे त्याला कंपल्सरी फॉर्म भरता येतो। आणि वनरक्षक भरती एवढी सोपी आणि सरळ आहे की तुम्हाला गोळावर तुम्हाला फोकस करायचं नाही, 100 मारायचं नाही, फक्त उठलं सुटलं तुम्हाला 5 किलोमीटर 80 मार्क दिलेले असतात 17 मिनिटाच्या मध्ये पळाल्यानंतर, आणि तुमचा 120 मार्काचा पेपर असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय अलग अलग तुम्हाला अभ्यासावं लागतात। 120 पैकी जर पात्रता आली तर तुम्हाला डायरेक्ट रनिंगसाठी क्वालिफाय केलं जातं। जी की 2023 मध्ये शेवटची भरती आली, त्यावेळी 2417 जागा निघालत्या। 31 जुलै 2023ला ही ऍड निघालती। त्याच्यामध्ये भरपूर अशा पोरांनी संधी पण मिळवली, ज्याला थोडंफार इंग्लिश जमते बाबा, त्या पोरांचं स्कोरिंग पण चांगलं होतं आणि कमी काळात पोरं पण लागले होते। आतापासून जरी तुम्ही वनरक्षक भरतीचे टार्गेट धरलात तर तुम्हाला नक्कीच पुढच्या 3-4 महिन्यामध्ये चांगली तयारी होऊ शकते। जसं की आम्ही 2023 मध्ये आमच्या अकॅडमी मार्फत 2 विद्यार्थी ते लावले, पण आमचे 4 विद्यार्थी एका लॅबमध्ये कटलेले आहेत, कुणी 10 सेकंद कटलेले आहेत। त्यामुळे थोडं आतापासून जर तयारी केली तर तुमची टाइम ॲक्युरेसी पण चांगली राहील वनरक्षकसाठी। त्यामुळं ज्याला कुणाला गोळा जात नाही बाबा, किमान गोळा जात नाही, गोळा जात म्हणून आपली भरती राहते दरवर्षी, त्या मुलांसाठी आतापासून जर टार्गेट ठेवलं तुम्ही, टार्गेट वनरक्षक म्हणून, तर तुम्ही किमानच पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चांगली तयारी करून पोलीस भरती प्रक्रियामध्येच वनरक्षकची पण ऍड निघेल। कारण सरकारांचा हेतूच आहे, जसं की SSC जीडीची पण ऍड पडून त्याचा रिझल्ट पेंडिंग मध्ये आहे, मेडिकल चालू आहे त्याचं, आर्मीचं पण रिझल्ट पेंडिंग मध्ये आहे। सरकार एकदाच रोजगार मेळावा घेऊन सगळ्यालाच एकदाच नियुक्ती पत्र देणार आहे, त्यामुळे तो कॅम्पेन करत आहे सरकार। त्यामुळे सगळ्या भरती एकदाच पडण्याचे चान्सेस मध्ये आहेत, त्यामुळे सुरू करायला पाहिजे तुम्ही। जर तुम्हाला रनिंगची भीती वाटत असेल, तुम्ही आमच्या साई स्पोर्ट अँड डिफेन्स अकॅडमीशी संपर्क करू शकतात। छान मुलं पळतात आमच्या इथं, आमचं व्यवस्थित गायडन्स पण आहे आणि सगळ्या सुविधा पण तुम्हाला आमच्यापाशी भेटणार आहेत। लेखी रिलिंग सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। जी ऍड आम्ही सांगत आहोत, जी काय परिपत्रक आहे तुम्हाला पाहायला भेटणारच आहे। लवकरात लवकर संपर्क करा आणि आपलं उज्ज्वल भविष्य आपल्या हातात ठेवा। धन्यवाद।